मला वाटतं आज हे जे आमचं सेशन सुरू आहे त्यातलं एक महत्त्वाचं सेशन आहे तुमचं. कारण जे शहर तसं तुलनेनं म्हणजे आत्ता असं दिसतं की अस्ताव्यस्त पद्धतीनं बऱ्यापैकी वाढले, ज्याला आपण व्हर्टिकल ग्रोथ म्हणतो तशी ती व्हर्टिकल ग्रोथ दिसते. मग अशा अस्ताव्यस्त वाढलेल्या शहराची प्रतिमा जर डिफाईन होत असेल तर ती महिलांच्या सुरक्षेनं होते. तुमच्या मते पुणे हे सुरक्षित शहर आहे? नमस्कार. सर्वप्रथम मी NDTVला मनापासून धन्यवाद देईन. पुण्याच्या विकासासंदर्भात, पुण्यातल्या प्रश्नांसंदर्भात आणि त्याच्यावरच्या उपाययोजनासंदर्भात आपण अनेक मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करून पुणेकरांबरोबर त्यांची चर्चा घडवून आणली. आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने पुण्यात म्हणजे खरं पुणेकर म्हणून आम्ही पुण्यात वावरतोय. जन्म, शिक्षण आणि पुण्यातला वावर. तर पुण्याची जी ग्रोथ ज्या पद्धतीने होत आहे, त्यामध्ये आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणालाही येऊन नोकरी करावं, व्यवसाय करावं, स्थायिक व्हावं, असं सुरक्षित वाटणारं जर प्राधान्यक्रमाने कोणतं शहर असेल तर ते प्रथम क्रमांकावर पुणे आहे. आणि म्हणून पुणे इतक्या झपाट्याने वाढतोय. पुणे 2007मध्ये आमच्या प्रभागाची लोकसंख्या ही 7,500 होती, जी आज 82,000 आहे. 18 वर्षाच्या कालावधीमध्ये वाढलेली ही एका प्रभागाची लोकसंख्या, यावरून तुम्हाला पुण्याचा व्यापकता लक्षात येईल. आणि पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर म्हणत अतिशय चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट पुण्याने अनुभवली. पुणेकरांनीही पुण्यामध्ये जो कोणी येईल त्याला आपल्यामध्ये सामावून घेऊन, मग त्याचं कला असेल, साहित्य असेल, क्रीडा असेल, इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, तर पुणेकरांनी त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आणि एक दातृत्व ह्या पुणेकरांनी आपल्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेतलं. आणि म्हणून आपण म्हणतोय त्या पद्धतीने की पुणे फार मोठ्या प्रमाणात वाढतंय. आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असेल, पुणे ही अतिशय चांगल्या पद्धतीचं शहर आम्ही याच्यामध्ये राहिलेलो आहे, लहानाचं मोठं झालेलो आहे. आणि याच पुण्यामध्ये आम्ही आमचं कर्तृत्व असेल किंवा आमचं व्यक्तिमत्व असेल आणि आमच्याबरोबर अनेकांनी देखील ते अनुभवलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं पुणे हे अत्यंत सुरक्षित शहर आहे आहे. का? मध्ये स्वारगेट सारखी एखादी घटना घडते, बोपदेव घाटातला प्रकार घडतो आणि मग त्याची राष्ट्रीय माध्यमामध्ये चर्चा होते. बरं झालं राहुलजी, हा प्रश्न आपण या अनुषंगाने विचारला. बोपदेव घाटाच्या घटनेच्या संदर्भात जी घटना घाटामध्ये घडली त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे CCTV कॅमेरे नव्हते. पेट्रोलिंग करणारी व्यवस्था त्या ठिकाणी जी होती ती त्या घाटाच्या रस्त्यावरून होती. जी घटना घडली ती घाटाच्या अंधाऱ्या भागामध्ये, म्हणजे इतर ज्या ठिकाणी पोलीस यंत्रणा नव्हती किंवा पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी घडली. यामधले 3ही आरोपी आहेत. या आरोपींचा शोध घेण्यासाठी कोणतेही पुरावे पोलिसांकडे नसताना 700 पोलिसांचं पथक तैनात करत या 3ही आरोपींचा शोध लावला. विशेष म्हणजे हे 3ही आरोपी परराज्यातले होते. आता सांगायची गोष्ट म्हणजे माझ्याकडे सुद्धा 10 केसेस अशा आहेत ज्याच्यामध्ये मी स्वतः लक्ष घालून काम करते. 4 भिंतीच्या आत जन्मदाता बाप मुलीवरती जेव्हा अत्याचार दुर्दैव आहे करतो, तो. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही माणूस म्हणून कधी जगायला शिकणार आहे मला माहीत नाही, ही समाजाची मानसिकता आहे. पण यामधल्या 10 केसेसमधल्या 8 केसेसमध्ये ह्या घटना आहेत त्या परराज्यामधून आहेत. पुण्यामध्ये शिक्षणासाठी येता आम्ही तुम्हाला सगळ्यांना सामावून घेत असतो. शिक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा व्यवसायाच्या, कुटुंबाच्या, नोकरीच्या निमित्तानं येत असताना या घटना ज्या दिवसेंदिवस वाढतात आहेत, आम्ही तशी पोलिसांना, राज्य शासनाला सुद्धा राज्य महिला आयोगाच्या वतीनं शिफारस केलेली आहे की इतर राज्यामधून किंवा बाहेरून जेव्हा व्यक्ती त्या ठिकाणी राहायला येते तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये असेल किंवा स्थानिक पातळीवरती येणाऱ्या व्यक्तीचं रेकॉर्ड तुमच्याकडे असावं. वसई विरारमधली घटना असेल, मुंबईमधील एक घटना असेल आणि ही बोपदेवची घटना असेल, तिन्ही घटना एका महिन्यामध्ये घडतात आणि तिन्ही घटनेमधील आरोपी हे परराज्यातले आहेत. आणि या आरोपींची कोणती माहिती आमच्याकडे नाही आहे. या सगळ्या लोकांची बाहेर राज्यातून त्यांच्याकडे त्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पण आपल्याकडे जेव्हा ही लोकं येतात, सगळ्यांच्याच बाबतीत मी असं म्हणत नाही, पण किमान आपल्याकडे येणाऱ्या लोकांची नोंद असावी, त्यांची पार्श्वभूमी माहीत असावी. आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, ज्या प्रभागामध्ये राहतो, ज्या वॉर्डमध्ये राहतो, तिथली नोंद ही पोलीस स्टेशनला येणाऱ्या लोकांच्या संदर्भात जर असेल तर साधारणतः किमान आपल्याला क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेल्या लोकांच्या संदर्भात सतर्कता ठेवता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की स्वारगेटच्या घटनेच्या संदर्भात सुद्धा असेल, या सगळ्या घटनांमध्ये पोलीस तपास करतात आहे. आपल्याकडे जी काही लोकं राहायला येतात शिक्षणाच्या निमित्तानं असेल किंवा ह्या व्यवसायाच्या निमित्तानं असेल, आपण सगळ्यांना सुरक्षितता देण्यासाठी अतिशय उत्तमरित्या प्रयत्न करत असतो. ही पोलीस यंत्रणा सातत्याने सतर्क असते. मग यामध्ये बीट मार्शल असेल, दामिनी पथक असेल, बडी कॉप असेल, पोलीस काका असेल, पोलीस दिदी असेल, यांच्या माध्यमातून ही सगळी यंत्रणा त्या त्या विभागात
म्हणजे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी असतील, नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर पडणाऱ्या तरुणी असतील, वर्किंग वुमन म्हणून काम करणाऱ्या शासकीय निमशासकीय यंत्रणेमधील या सगळ्या व्यवस्थापन असतील, या सगळ्यांना सुरक्षित देण्याचा प्रयत्न करत असतो. पण या घटना घडूच नाही यासाठी आपण जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. पण दुर्दैवाने अशा काही घटना घडत असतील तर आम्ही त्याची देखील काळजी घेत असतो की एकदा घटना घडल्यानंतर ती घडू नये, त्याच्यासाठी ती यंत्रणा ही त्या ठिकाणी जास्त चांगल्या पद्धतीने काम करेल. तुम्ही पुणेकर म्हणून मला सांगा, विशेषतः पेठातले पुणेकर, कोथरूड आणि मॉडर्न कॉलनीतले पुणेकर फार हळहळ करतात की अलीकडे आमचं पुणे फारच बदललंय. खरं आहे का ते? आता माधुरी त्यांनी सांगितलं, खरं तर माझं शिक्षण हे हडपसर भाग, म्हणजे मी शिक्षण जन्म हडपसर भागातला आणि सासर सिंहगड रोड, म्हणजे माधुरीताईंना आम्ही एकच बघत आहे. या पुण्यामध्ये आम्ही शाळेत जात असताना सायकलचं पुणे पाहिलं, डबल डेकर बसचं पुणे पाहिलं आणि रिक्षाचं पुणे पाहिलं. इतक्या मोठ्या प्रमाणातली वाहतूक आणि व्यवस्था त्यावेळेची नव्हती. पण हिरवंगार पुणे आम्ही पाहिलं. पण वाढतं नागरीकरण आणि वस्तीकरण यामुळे पुण्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला साहजिकच इन्फ्रास्ट्रक्चर देत असताना आपल्याला ह्या सगळ्या पद्धतीने सामोरं जावं लागतं आणि कुठंतरी त्या सगळ्या रचनेमध्ये बदल होत जातो. म्हणून हे सगळं पुणे आम्ही पाहिलेलं आहे. पेठांचं पुणं पाहिलेलं आहे आणि त्यावेळेस पूर्णपणे ते पुणे आता बदललेलं आहे. प्रत्येकाला सामावून तो घेण्यासाठी सांस्कृतिक ऱ्हास वगैरे झालाय की नाही? या सगळ्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फार जवळून पाहिल्या. पण आता बदलतं स्वरूप, खरं तर आपण म्हणतो तंत्रज्ञानाप्रमाणे आपणही बदललं पाहिजे. या नव्या पिढीबरोबर आपणही त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत आणि म्हणून विचार त्या बदलत्या विचाराबरोबर, बदलत्या पिढीबरोबर आपण बदलण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं, तरी पुण्याने त्यांची संस्कृती जपण्याचा प्रयत्न आजतागायतही केलेला आहे. आजही आपण पाहतोय पुण्याची एक वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही ओळख जपून ठेवण्याचा प्रयत्न पुण्याच्या माध्यमातून केला जातो. मी हा प्रश्न तुम्हाला का विचारला की कल्याणी नगरमध्ये संध्याकाळी 9च्या नंतर जाणं म्हणजे नको ती दृश्य पाहणं असं साधारण चित्र आहे. हो. मधल्या काळामध्ये काही माध्यमांनी स्टिंग ऑपरेशन्स केली आणि पुण्यातल्या पबमध्ये काय चालतं याची दृश्य राष्ट्रीय माध्यमांनी बघितली. तर राज्य महिला आयोगाच्या प्रमुख म्हणून तुम्हाला असे इनपुट्स मिळतात की पुणे शहरातल्या विशिष्ट वस्तीमध्ये नको त्या गोष्टी घडत आहेत आणि मग तुम्हाला पोलिसांना इन्स्ट्रक्ट करायला लागतं? आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या काउन्सिलर्स असतील, आमचे वन स्टॉप सेंटर असतील, भरोसा सेल असेल, यांच्या माध्यमातून ही सगळी माहिती आमच्यापर्यंत घेतच असतो. अतिशय चांगल्या पद्धतीचा संपर्क माझा हा पोलीस यंत्रणेशी आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे ज्या काही तक्रारी येतात त्या माध्यमातून सुद्धा आम्ही ही सगळी माहिती घेत असतो. ज्या ठिकाणी असे प्रकार घडतात ते आम्ही तातडीने पोलीस विभागाला कळवतो आणि या ठिकाणी असे प्रकार घडू नयेत याच्यासाठी पोलिसांना सुद्धा सूचना देत असतो. दुर्दैवाने काही घटना आपण जशा कल्याणी नगरच्या वगैरे म्हणतात, तर याबाबत पोलिसांनी सुद्धा कडक कारवाई करणं हे आम्हाला अपेक्षित असतं. तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केल्यानंतर परत एकदा अशा पद्धतीने कुठे काही पब वगैरे चालू आहेत का, आपण पाहिलं मागच्या घटनेनंतर अतिशय कडक आणि कठोर कारवाई ह्या पुणे शहरामध्ये करण्यात आली आणि त्याचीही अंमलबजावणी त्यांनी पुढे चालू ठेवली पाहिजे ही अपेक्षा मला पुण्यातल्या पोलिसांकडून नक्कीच आहे. पण गेल्या साधारणतः 2 दशकामध्ये पुणे शहराचं जे नियोजन होतं ते चुकलंय असं बहुतेक जणांचा सूर आहे. आता थोड्या वेळापूर्वी श्री मुरलीधर मोहोळ होते किंवा आता माधुरीताई मिसाळ यांचा पण कटाक्ष जो मला दिसला तो आधीचे जे राज्यकर्ते होते त्यांच्याकडे होता आणि अर्थात पालकमंत्रीपद दीर्घकाळ श्री अजित पवार यांच्याकडे आहे. तर ही जबाबदारी त्यांना टाळता येईल का? मला राजकीय उत्तर तुम्ही द्याल अशी अपेक्षा आहे, पण ते न देता सांगितलं तर अधिक उत्तम. आणि चुका कुठे झाल्या अनेक पुण्याच्या? मान्यवरांना प्रश्न विचारलेले आहेत, त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे, तरी सुद्धा मी तुमच्या प्रश्नावरती जरूर उत्तर देईन. पुण्याच्या गेल्या काही दिवसांमध्ये आता आमचा जो सिंहगड रोडचा भाग आहे, आमच्याकडे अनेक DP आहेत, याच्यामध्ये ते पूर्णत्वास गेले. तर पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेलं जी वाहतूक कोंडी आहे ती आपल्याला दुरुस्त करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. पण अजूनही त्या काही गोष्टी प्रलंबित राहिलेल्या आहेत, त्या पूर्ण होणं अपेक्षित आहेत. समाविष्ट गावांचा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणात भेडसावतो. गावं समाविष्ट केली गेली, पण त्यांच्यामध्ये ज्या सोयीसुविधा आपल्याला देणं अपेक्षित होतं ते अजूनही आपण पूर्ण करू शकलेलो नाही. त्या पूर्ण होणं अपेक्षित आहे. ते खरं ह्या सगळ्या प्रक्रिया चालू आहेत, मग त्या लवकरच पूर्णत्वास गेले तर आम्हाला असं वाटतं की आपण खऱ्या अर्थानं आपण जो विजन म्हणतो पुण्याचं की अशा सुविधा आपल्याला हव्यात, तर त्या आपल्याला पूर्णत्वास नेता येतील. पण यासाठी खरी अजून एक गरज आहे ती म्हणजे पुण्याच्या डेव्हलपमेंटसाठी सर्वजणच प्रयत्न करतात. प्रत्येकाला वाटतं,
माझा जन्म ज्या भागामध्ये झाला, ज्या मातीतून मी आलो, ते भाग समृद्ध असावा आणि तो चांगल्या पद्धतीने सोयीसुविधा हा नागरिकांना देणारा असावा, त्याची चांगली प्रतिमा राज्यामध्ये, देशामध्ये असावी. हा प्रत्येक त्या भागामध्ये जन्माला आलेल्या माणसाचं स्वप्न असतं. आणि जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो किंवा आदरणीय दादांनी सुद्धा पालकमंत्री म्हणून पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलंय. जर पिंपरी चिंचवडचं नाव काढलं तर पिंपरी चिंचवड आणि दादा हे समीकरण संपूर्ण देशाला माहिती आहे. केवळ महाराष्ट्रालाच नाही तर हो. देशाला म्हणजे एक डेव्हलपमेंट तुम्ही कशा पद्धतीची करू शकता हे सुद्धा दादांनी तुम्हाला आणि महाराष्ट्राला हे दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांमध्ये सगळ्यांनी एकत्रित येत काही सुधारणा असतात त्या करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट पाहिली तर गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासकीय यंत्रणा काम करते. खऱ्या अर्थानं या ठिकाणी पण प्रशासकीय यंत्रणेवरती पालकमंत्र्याचाच पकड असते आणि हे तर फारच कार्यक्षम आणि सक्षम पालकमंत्री आहेत. यामध्ये आता आपण खरं तर प्रशासकीय यंत्रणा म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जेव्हा नगरसेवक निवडून जातात तेव्हा ते त्यांच्या प्रभागामध्ये आपल्याला नागरिकांनी निवडून दिलेली असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काम केलंच पाहिजे ही त्यांची धारणा आणि 5 वर्षामध्ये उत्तमरित्या काम प्रत्येकजण आपापल्या वॉर्ड आणि प्रभागामध्ये करत असतात. 2.5 वर्षाच्या कालामध्ये हा प्रशासकीय यंत्रणेमध्ये प्रशासन म्हणून आदरणीय दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं लक्ष घातलेलं आहे. मग ते वाढीव कर टॅक्सच्या संदर्भातलं असेल, समाविष्ट गावांच्या इतर भागांमधलं असेल, पाण्याचं असेल, ट्रॅफिकचं असेल, याच्यामध्ये महायुती म्हणून आमचे सगळे मंत्री या भागामध्ये काम करतात पुण्यामध्ये. पण तरीसुद्धा ज्यावेळेस नगरसेवक हा प्रभागापुरता जेव्हा काम करतो त्यावेळेस तो फार ताकदीने काम करत असतो कारण की त्याला त्याची एक गरज मर्यादित असते. असतो भाग आणि त्या भागामध्ये काम करणं हे वॉर्डस्तरीय भागामधून वॉर्ड ऑफिसरच्या माध्यमातून या सगळ्या यंत्रणेमधून काम करताना त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करता येतं. त्याच्यामुळे अजूनही काही कामं प्रलंबित राहिली असेल तर मला खात्री आहे निवडणुकीच्या नंतर जी काही छोटी मोठी मग लोकांच्या मागण्या काय असतात आम्हाला रस्ता, लाईट, ड्रेनेज ही आम्हाला सुविधा आणि पावसाळ्यापूर्वी सगळी कामं पूर्ण झाली पाहिजे. जी पावसाळ्यात व्हावी तसं अपेक्षित नसतं तर पावसाळ्यापूर्वी होणं अपेक्षित असतं. पण याच्यासाठी पाठपुरावा करणारा दुवा कोण असतो तर तो नगरसेवक असतो. त्याच्यामुळं या कालावधीमध्ये देखील चांगली कामं नगरसेवक जे कोणी निवडून येतील त्यांच्या भागामध्ये करतील. यापूर्वीचे जे होते ते सुद्धा चांगलं वॉर्ड स्तरावरून चांगल्या पद्धतीची कामं करतात. पण त्यांच्यावर प्रशासन काम करत असताना त्यांना सुद्धा पाठपुरावा करून घेणारा दुवा म्हणून ह्यांची महत्त्वाची भूमिका आहे असं मला वाटतं. परिस्थितीचं कठोर आकलन म्हणून पुणे शहरातला हिंजवडीचा प्रश्न, पुणे शहरातली जी उभी वाढ दिसतीये त्याचं कुणीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि भीषण परिस्थिती भविष्यामध्ये पुण्यात येऊ शकते असं म्हणायला पाहिजे. आपण पाहतोय आत्ताच आपण सांगितलं की पुणे का वाढतंय तर त्याचं एक मुख्य कारण म्हणजे आय टी हबचं एक वेगळी ओळख राज्याला देशाला पुण्याने दिली आणि जसं नव्या पिढीचे अनेक विषय आहेत अनेक प्रश्न आहेत किंवा त्यांनाही वाटतं की या तरुणाईंनी की आम्हाला याच्यामध्ये सहभाग घेता आला पाहिजे. शेवटी कोणत्याही राज्याचा देशाचा प्रगतीचा आलेख ह्या तरुणाईच्या प्रगतीवरून त्यांच्या बुद्ध्यांकावर मोजला जातो आणि हा बुद्ध्यांक आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे असं मला वाटतं आणि म्हणून आय टी हबच्या माध्यमातून त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सगळी यंत्रणा काम करते. क्षणात कोणती यंत्रणा बदल होईल किंवा क्षणात कुठलीही यंत्रणेमध्ये आपण बदल घडवून आणू शकू असं मला वाटतं. असं होणार नाही. म्हणून माझं पुणे माझी जबाबदारी असं प्रत्येक नागरिक म्हणून जर प्रत्येकाने जी जबाबदारी घेतली या सगळ्या संदर्भात तर मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीचं नियोजन करू शकू. पण आय टी हबच्या संदर्भात मला माझ्या दृष्टिकोनातून माझ्या विभागाशी संदर्भात जर महत्त्वाचा प्रश्न वाटत असेल तर तिथला महिला सुरक्षितेच्या संदर्भात. तर याच्यामध्ये अनेक वेळा अशा तक्रारी आमच्याकडे येतात आणि मी स्वतः CPंबरोबर याची जेव्हा बैठक घेतली तेव्हा सिटी ॲप म्हणून CP ऑफिसमधून सुरू केलेलं ॲप आहे. स्थानिक पातळीवरचे जेवढे पोलीस स्टेशन आहे त्यांनी त्या IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनींना त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर कनेक्ट करून सिटी ॲपच्या माध्यमातून ही सुरक्षा देण्याचा प्रयत्न करायला मला NDTVच्या माध्यमातून या सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे त्यांनी ॲपबरोबर कनेक्ट व्हावं. आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर कनेक्ट होऊन आपली सुरक्षितता मग रात्रीच्या वेळेस काम करत असताना किंवा कामाला जातानाची वेतनाची ही सुरक्षितता या माध्यमातून त्यांना देण्यासाठी पोलिसांनी चांगल्या पद्धतीची यंत्रणा राबवलेली आहे. वाढतं नागरीकरण, IT च्या संदर्भातले प्रश्न, हिंजवडीचा प्रश्न, ट्रॅफिक, पाण्या आणि पावसाळ्यापूर्वीची कामं न झाल्यामुळे पाण्याच्या संदर्भातलं म्हणजे आपण जसं मगाशी सांगितल्या समस्या असं सांगत होता या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात प्रशासन हे काम करतच आहे. पण 100% काम झालं हा दावा मी देखील करणार नाही. पण 100% काम करायचा प्रयत्न मात्र या माध्यमातून केला जाते. मला आजही खंत आहे ती म्हणजे प्रशासनाने म्हणजे वॉर्ड ऑफिसरच्या स्थळावरून सुद्धा जी कामं त्यांच्या भागामध्ये होणं अपेक्षित होतं ती त्यांनी परिपूर्णपणे केलीच पाहिजेत. काही कामं अर्धवट राहिल्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं.
तुमचा राज्य महिला आयोग मधल्या काळामध्ये खूप चर्चेत होता आणि हगवणे कुटुंबातली ती प्रकरणं बाहेर आल्यानंतर साधारणतः माध्यमकर्मी म्हणून पुण्यातल्या काही महिलांनी आम्हाला फोन केले आणि प्रतिष्ठित कुटुंबातल्या सुनांना जो काही त्रास होतो आहे ते तुम्ही जगाला सांगा असं म्हटलं. अर्थात त्या काही समोर येऊन बोलायला तयार नव्हते. तर हे जे प्रतिष्ठित कुटुंबातली पुण्यातली प्रकरणं किंवा राज्यातली असतील, याचा तुमच्याकडे आलेला फीडबॅक काय आणि त्यासाठी संदर्भात तुम्ही काय करताय? राहुलजी, मी तुम्हाला या प्रश्नासाठी मनापासून धन्यवाद देईल. कारण की राज्य महिला आयोग गेले 3.5 वर्ष झालं राज्यात काम करतंय. 3.5 वर्षामध्ये आम्ही पूर्वीच्या आयोगामध्ये काम करत असताना जेव्हा मी काही अडचणी जाणवल्या, की प्रत्यक्ष धुळे, जळगाव, नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूरच्या आदिवासी वाड्या, वस्त्या आणि पाड्यांवरची महिला भगिनी ही आयोगच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये येऊ शकणार नाही. तर तिचाही प्रश्न तिला मांडता आला पाहिजे म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जनसुनावणी केल्या आणि आजपर्यंत माझा रेकॉर्ड आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मी 2दा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनसुनावणी घेतला यासाठी की त्यांच्या प्रश्नांपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागातली महिला आम्हाला मेल करू शकणार नाही. आमचा मेल आय डी आहे, पण त्या मेलवरती ग्रामीण भागातल्या महिलांना मेल करता येणार नाही म्हणून आम्ही 155-209 हा टोल फ्री क्रमांक सुरू केला की जेणेकरून गडचिरोलीच्या आहेरी हे महाराष्ट्राचं शेवटचं गाव आहे, त्या गावातून सुद्धा त्या महिलेला तिची तक्रार देता आली पाहिजे. आणि म्हणून ही आम्ही सगळी यंत्रणा कशासाठी उभी केली, ती महिलांना आम्हाला सुविधा देता आले पाहिजे, त्यांचे प्रश्न मांडता आले पाहिजे, त्यांचा आवाज हा कुठेही दबून न राहता तो आमच्यापर्यंत पोहोचावा. आणि म्हणून आपण जो हगवणे कुटुंबीच्या संदर्भात प्रश्न विचारला, यामध्ये हगवणे कुटुंबियांमध्ये त्यांच्या सुनाने आमच्या राज्य महिला आयोगाला मेल केला रात्री 9:30 वाजता आणि त्याच दिवशी त्यांच्या मुलीने रात्री 11:30 वाजता आम्हाला मेल केला. या दोन्ही घरात सून आणि मुलगी दोघींनी आम्हाला मेल केला. आमच्या राज्य महिला आयोगाची मुख्य भूमिका आहे कुटुंब एकत्र जोडणं. समाजाचा पाया हा कुटुंब आहे आणि हे कुटुंब एकसंध राहिले तर समाज जगेल. आमच्याकडे एक तक्रार आली आणि आम्ही लगेच दुसऱ्या क्षणाला पोलिसांना सांगितलं चला घटस्फोट घ्यायचे, कारवाई करा, FIR करा. कुटुंब टिकणार नाहीत. आमचा भरोसा असेल, कामच त्यासाठी करतो. आमचे समुपदेशक केंद्र कामच त्यासाठी करतात. आमचे वन स्टॉप सेंटरची निर्मिती त्यासाठी केली की कोणत्याही कुटुंबामधली तक्रार आमच्याकडे आली तर त्यामध्ये किमान 3दा समुपदेशन केलं जातं आणि हा कोर्टाचा GR आहे. अगदी कोर्टात एखाद्या पती पत्नीचा जरी वाद असेल तरी वकिलांना कंपल्सरी त्यांचं काउन्सिलिंग करावं लागतं. आणि म्हणून या दोन्ही तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर 24 तासाच्या आत आम्ही ह्या पोलीस स्टेशनला पाठवल्या. पोलिसांनी तरी त्याच्यावरती FIR दाखल केल्या. दोन्ही घटनेमध्ये मुलीच्या तक्रारीवरती आणि सुनेच्या तक्रारीवरती FIR दाखल केल्या. FIR दाखल केल्यानंतर या कुटुंबाला एकत्र बोलवलं, त्या कुटुंबांना एकत्र बसून चर्चा केली आणि या कुटुंबांनी सांगितलं की आमचा आता कोणताही वाद नाही, आम्हाला हा वाद मिटवायचा आहे, कारण की शेवटी आमच्या कुटुंबाची देखील प्रतिष्ठा आहे. आणि अशा पद्धतीने त्यांचा सामोपचाराने पोलीस स्टेशनमध्ये एकत्रित चर्चा झाली. आता याच्यानंतर पुढची केस म्हणजे FIR दाखल झाल्यानंतर चार्जशीट दाखल होणं. पण त्याच वेळेस पोलीस स्टेशन हे पिंपरी चिंचवडला वर्ग झालं. बावधन पोलीस स्टेशन हे पिंपरी चिंचवडला वर्ग होत असताना या गोष्टीमध्ये विलंब झाला. या सगळ्या घटनेमध्ये कुटुंबाला एकत्रित असताना पोलिसांचा अहवाल आम्हाला आहे की त्यांना एकत्रित बसून आम्ही चर्चा केली होती. आमची कार्यकक्षा ही मर्यादित आहे, ठरलेली आहे. आमच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांच्या सामोपचाराने वाद मिटावा, कुटुंब एकत्र यावं, एकदा नाही तर 3दा त्यांच्या सामोपचाराने किंवा काउन्सिलिंग करावं, ही GR पद्धतीमध्ये आम्ही जात असतो आणि त्याच्यामुळे ह्या घटनेमध्ये सुद्धा आम्ही दखल घेतली होती. हां, याच्यामध्ये तुमच्याकडे ज्यांनी कोणी तक्रार केली असेल किंवा आमच्यावरती आरोप करू शकले असते तर नक्कीच की मी तक्रारच त्यांची घेतली नसते, आम्ही त्याची दखल न घेता पोलिसांना कळवलं नसतं, आम्ही दुर्लक्ष केलं असतं तर जरूर आम्ही आरोपी ठरलो असतो. पण 24 तासाच्या आत दखल घेऊन पोलिसांना सूचना दिल्या, त्याच्यानंतर FIR दाखल झाली, त्याच्यानंतर त्यांचं समुपदेशन झालं. ही आयोगाची जबाबदारी होती. त्याच्यामुळे अशा अनेक कुटुंबांमधल्या जेव्हा घटना घडतात तेव्हा आम्ही आवर्जून सांगतो. आणि दुसरी गोष्ट, यामध्ये दुर्दैवाने अशी घटना घडू नये, पण यामध्ये वैष्णवीचा मृत्यू झाला, पण वैष्णवीने कधीही आमच्याकडे तक्रार केली नव्हती. त्यांच्या मयुरी हगवणे या सुनेची तक्रार होती, ती तक्रार सुद्धा त्यांच्या आईच्या आणि भावाच्या नावाने होती. हे तुम्ही सांगितले बऱ्याच वेळा स्पष्ट. त्याच्यामुळे मला हे एखाद्या गोष्टीला पोलीस यंत्रणेचं काम किती,
पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर चार्जशीट दाखल करून कोर्टात सबमिट केल्यानंतर विधी सेवा प्राधिकरणाचं काम किती हे प्रत्येकाच्या कार्यकक्ष ठरलेलं आहे. आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला देतो, पोलीस स्टेशन भरोसा सेलकडून प्रोसेस समझोता करून, नाही झालं तर गुन्हा दाखल करून चार्जशीट केल्यानंतर कोर्टात आणि नंतर पुढे कोर्टाचं पण काम. ही सगळी मर्यादा लक्षात घेऊन सुद्धा काही लोक तुमचा राजीनामा मागतात, त्यांना स्वपक्षीय पण असतात त्याच्यामध्ये. अ, याच्यामध्ये राहुलजी, मला फार त्याच्यामध्ये गैर वाटत नाही, कारण की स्वपक्षांचं मागणं याच्यामध्ये ज्यांना यापूर्वी आयोगही माहीत नव्हतं ते आयोगाचा राजीनामा मागतात. दुसरी गोष्ट, ज्यांना कायदा सुव्यवस्था प्रशासनही माहीत नाही, कोणती केस कुठे आपण किती ताणतोय हेही माहीत नाही, अशांनी राजीनामा मागणं, तर दुर्दैवानं आयोगावरती बोलल्यानंतर तुमच्या लक्षात आलं त्या 10 दिवसांमध्ये कोणतीही व्यक्ती आयोगावर बोलली तर बातमी होत होती. अच्छा. कदाचित बातम्यांमध्ये येण्यासाठी, प्रसारमाध्यमांसमोर दिसण्यासाठी, आणि दुर्दैवाने काही महिला आपल्या पक्षामध्ये आपण काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी बिचाऱ्यांना हे सगळं करावं लागत होतं असं मला वाटलं. आयोग आम्ही महाराष्ट्रात घराघरामध्ये पोचवला आणि मला एका गोष्टीचा मनापासून अभिमान आहे. ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये सर्वाधिक काम आम्ही राज्य महिला आयोगाने केलं. याच पुण्याचा विषय चालला. या पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये 2 मजली इमारत ट्रान्झॅक्शन सेंटरसाठी केलेली आहे, ज्यांचा कधी विचार केला गेला नाही, आणि महाराष्ट्रातलं पहिलं हे ट्रान्सजेंडरसाठी असलेलं हॉस्पिटल राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून उभं राहिलं. याच आयोगाच्या माध्यमातून आम्ही बालविवाहाच्या विरोधातली मोठी चळवळ उभी केलेली आहे. ह्युमन ट्रॅफिकिंगवरती काम करत असताना त्या महिलांना आणि मुलींना ज्या भारतात, महाराष्ट्रात आम्ही परत घेऊन आलो, त्यांचं पुनर्जीवन करण्यासाठी, त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी आयोगाच्या माध्यमातून मदत केलेली आहे. अशा अनेक केसेस, अनेक घटना आहे ज्याच्यामध्ये आम्ही आउट ऑफ वेज जाऊन काम केलेलं आहे. पण कोणत्याही माध्यमातून सातत्याने पत्रकारांसमोर येणं आणि बातमी देणं हे आमचं काम नाही आहे. स्वपक्षीय गोपनीयता पण जोपासण्याचं काम आम्ही करतो. ते तुमचे स्वपक्षातले लोक पण असतात. या सगळ्यांमध्ये म्हणून मला आपल्या माध्यमातून देखील सांगायचं आहे, ह्या गोष्टी यासाठी सांगते की या सगळ्या घटनांमध्ये खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीला न्याय देण्यापेक्षा विरोधकांनी त्यांचं भांडवल करून बिचाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये, जसं फुके प्रकरणात चालू आहे. मला आश्चर्य वाटलं याच दरम्यान जेव्हा फुके प्रकरणामध्ये मी त्या महिलेला जेव्हा टी व्हीवरती पाहिलं, तर आम्ही स्वतः प्रयत्न केला त्यांना कॉन्टॅक्ट करायचा. 3 दिवस त्यांनी आमचा फोन घेतले नाहीत, मेसेज घेतले नाहीत, संपर्क केला नाही, आमच्याकडे मेल नाही, तक्रार दाखल नाही. पण जेव्हा विरोधातल्या महिला 2 बाजूला बसून त्या बिचाऱ्या महिलेला बोलायला लावतात, तेव्हा वाईट वाटतं. आजही ती महिला, मी त्याच्यानंतर तिला संपर्क केल्यानंतर 4 दिवसांनी तिने माझा फोन घेतला आणि मी तिला विचारलं, तिने मला मेसेज केला की तुम्हीच मला न्याय देऊ शकता. म्हटलं आम्ही न्याय देण्यासाठीच आहे, आमचा प्रयत्न असतोय. पण दुर्दैवाने अशा परिवारामध्ये त्या महिलांची बदनामी करणं किंवा माध्यमांसमोर आणून त्यांना कुटुंब उद्ध्वस्त करणं, ही कामं विरोधातल्या महिलांनी करू नये. कारण की त्या संबंधित महिलेला मी विचारलं, तुम्ही आम्हाला तक्रार केली होती का? तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही एक पत्र पाठवलं होतं. म्हटलं ते पत्राची कॉपी मला द्या. तर म्हणले नाही, साधं पत्र होतं, मला माहीत नाही तुम्हाला पोचला का नाही. सांगायचा मुद्दा काय, आम्हाला मेलही नव्हता, पत्रही नव्हतं आणि हे प्रकरण आम्हाला माहिती नव्हतं. संबंधित पोलिसांना मी विचारलं, आयुक्तांकडून अहवाल मागून घेतला. आयुक्तांनी सांगितलं की हा तक्रार दाखल केल्या फुके प्रकरणामध्ये आम्ही तक्रार दाखल करून चार्जशीट दाखल करून ती आता कोर्टात गेली आहे. काही वेळा राहुलजी, मला आवर्जून सांगायचं, ज्या केसेस कोर्टात असतात त्याच्यामध्ये आम्ही इंटरफेअर करत नाही, कारण की आम्ही दिवाणी न्यायालय म्हणून काम पाहतो. शेवटी कोर्टाचा आदर करत असताना कोर्टाच्या निर्णय प्रक्रियेतून आपल्याला सगळ्यांना जावं लागतं. आणि बऱ्याच वेळांना वाटतं कोर्टात केस चालू असेल तरी आयोगाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा, पण असं होत नाही. कायद्याच्या चौकटीतून ही सगळी प्रक्रिया आपण पूर्ण करत असतो. पण शेवटी मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आवर्जून सांगायचं आहे, राज्य महिला आयोग हे आपल्या सुरक्षितेसाठी कटिबद्ध आहेत. हे सगळी व्यासपीठं, टोल फ्री नंबर, मेल ID, तुमची पत्र, जनसुनावणी, हे आम्ही सगळं तुमच्यासाठीच, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठीच केलेलं आहे. किंबहुना 1993च्या महिला आयोगामध्ये 35 कर्मचाऱ्यांचाच आकृतीबंध आस्थागायत आहे. त्यावेळेस वर्षाला 150 पावणे 200 तक्रारी होत्या, ज्या तक्रारी आत्ता वर्षाला 11.5 ते 12,000 असतानाही आम्ही तेवढ्याच कर्मचाऱ्यांवर काम करतो. पण गेल्या 3.5-4 वर्षातला आयोग बदलण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मला खात्री आहे काही दिवसांमध्ये आम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू. आकृतीबंध वाढला तर आमचे कर्मचारी वाढतील, त्याचा पाठपुरावा करणं आणि या सगळ्या केसेसचा फॉलोअप घेणं, याच्यासाठी अद्ययावत पोर्टलसुद्धा आम्ही आता सुरू करतोय, जेणेकरून हे पोर्टल आजतागायत कधी महाराष्ट्रामध्ये सुरू झालं नव्हतं. असे वेगवेगळे उपक्रम आम्ही आयोगाच्या माध्यमातून राबवतो. तुम्ही इतर काही प्रश्नावरती व्यापक भूमिका मांडल्यात म्हणून सध्या हिंदीचा विषय खूप चर्चेत आहे.
हिंदी भाषेबद्दलचा विषय खूप चर्चेत आहे. हो. तुमचं काय मत आहे त्याबद्दल? माझं असं मत आहे, मी स्वतः 5वी नंतर आम्हाला भाषा कोणती निवडायची अशी शिक्षण पद्धती होती. मी रयतची विद्यार्थिनी, मला अभिमान आहे, मी मराठीतून शिक्षण घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला हिंदी, संस्कृत अशा भाषा होत्या. तर मी संस्कृत भाषा निवडली होती आणि मला त्या संस्कृत भाषेचाही खूप चांगल्या पद्धतीने फायदा झाला. सगळ्यांबरोबर कम्युनिटी करत असताना नंतर हिंदी भाषा घेतली. पण मला असं वाटतं की मूळ माझी मातृभाषा आहे ही सुरुवातीपासून असावी. ऐच्छिक म्हणून तुम्ही नंतर 5वी नंतर हे विषय घेऊ शकता. 5वी आणि पासून. म्हणून मला असं वाटतं, शेवटी मातृभाषेमधून शिकत असताना वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो, नॅशनल कमिशनच्या कॉन्फरन्सच्या निमित्तानं आवर्जून देशभरातल्या सगळ्या राज्यांमध्ये जेव्हा गेलो, तेव्हा राहुलजी मला आठवणीने सांगायचे, आवर्जून सांगायचे. आम्ही जेव्हा त्यांच्या कॉन्फरन्समध्ये बसायचो तेव्हा आम्हाला त्यांना रिक्वेस्ट करावी लागायची की तुम्ही तुमच्या भाषणमध्येच कॉन्फरन्स घेताय, आम्हाला समजत नाही आहे तुमची भाषा. तेव्हा ते हिंदीत किंवा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचे, पण त्यांची कॉन्फरन्स ही त्यांच्या मातृभाषेमधूनच होत होती. म्हणून माझं ठाम मत आहे की हिंदीची भाषा ही 5वी नंतर त्याच्या ऐच्छिक स्वरूपात करावी. नंतर पहिलीपासून नको. कंपल्सरी नको आहे. ठीक. कारण की आम्ही तशा पद्धतीचं शिक्षण घेतलं. आम्ही संस्कृतमधून शिकलो. संस्कृतच्या भाषांमधून अभ्यास करत असताना भाषा समृद्ध होत गेली. हिंदी आपण शिकत असतो. तुमच्या ह्या सगळ्या भाषा तुम्हाला ऐच्छिक ठेवून ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे त्या भाषा त्यांना शिकता याव्यात अशा पद्धतीची जर आपण अभ्यासक्रमामध्ये ह्या सुधारणा केल्या तर निश्चितपणाने होऊ शकतं. मुली आहेत आता काही ऑडियन्समध्ये, तर त्यांना तुम्हाला काही प्रश्न महत्त्वाचे विचारायचे? नमस्कार मॅम, माझं नाव सई थोपटे आणि मी विद्यार्थिनी आहे. तर माझा आपल्याला असा प्रश्न आहे की आजकाल आपण पाहतो कॅम्पसेसवरती किंवा शिक्षण संस्थांमध्ये मुलींचे अपहरण, असॉल्ट, हॅरॅसमेंटचे असे केसेस वाढलेले आहेत. तर त्याच्यावरती आपण काही ठोस पाऊल घेणार आहोत का? मुलींच्या कॅम्पसवरती आपण पाहतो की ट्रॅफिकिंगचे कॅम्पसच्या मध्ये असं तिला म्हणायचं. हां, तुम्ही हे सगळं शिक्षण घेत असताना तुमच्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि शिक्षण विभाग यांची एक सुरक्षा व्यवस्था असते. 1098 हा टोल फ्री क्रमांक तुमच्यासाठी असतोच. किंबहुना मला माहीत नाही तुम्हाला किती जणांना माहिती आहे हा नंबर विद्यार्थ्यांसाठी आहे, माहिती आहे. तुमच्यासाठी बडी कॉप आहे, तुमच्यासाठी पोलीस दिदी आहे ज्या पेट्रोलिंग ह्या तुमच्या प्राईम टाईम सेक्शनमध्ये शाळेच्या कॅम्पसमध्ये आणि आतमध्ये आणि बाहेर करत. शिक्षक पालक संघटना असतात. या निमित्तानं माझं केवळ तुम्हालाच नाही पण पालकांना देखील आपल्या माध्यमातून राहुलजी आवर्जून सांगायचे. मी कायम सांगत असते, जेव्हा पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत कॉलेजमध्ये पाठवतात तेव्हा त्या पालकांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना ही माहिती द्यावी आणि विद्यार्थ्यांना देण्यापूर्वी पालकांनी स्वतः माहिती करून घ्यावी की आमच्या विद्यार्थ्यांसाठीचं जवळचं पोलीस स्टेशन कोणतं आहे, तिथली ती बीट मार्शल दामिनी पथकची यंत्रणा आमच्या विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये येते का, टोल फ्री नंबर बरोबर शाळेमध्ये शिक्षक पालक संघटना असतात त्यांच्या बैठका होतात का. आणि मग या सगळ्या माध्यमातून ह्या कॅम्पसमध्ये ह्यांना सुरक्षित ठेवण्यासाठीची यंत्रणा ही सगळ्यात चांगली म्हणजे दामिनी पथकांची व्यवस्थाच ही शाळा कॉलेजसाठी केलेली आहे, जेणेकरून तुमच्या प्राईम टाईममध्ये तुम्हाला सुरक्षित देता यावे. तुमच्याकडे कंप्लेंट बॉक्स हा कंपल्सरी प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये असतो. तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलला सांगू शकलेत नाही, शिक्षकांना सांगू शकले नाही, तर कंप्लेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची तक्रार देऊ शकता. आणि हा कंप्लेंट बॉक्स 10 ते 15 दिवसांनी ओपन करण्यासाठी शाळा समिती असते. या शाळा समितीने हे काम केलं पाहिजे. पण इतकं करून ही सगळी माहिती आपल्याकडे असली पाहिजे हा आग्रह आपण जरूर पालक म्हणून विद्यार्थ्यांसाठी धरावा. पालक म्हणून जबाबदारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या यंत्रणेमध्ये जरी तुम्हाला कुठे सहकार्य मिळालं नाही तर आम्ही राज्य महिला आयोग तुमच्यासोबत आहोत. आणखीन एक शेवटचा प्रश्न घेऊ. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न त्यांनाच अनुसरून एक होता की आता आपण कालची वेस्ट बेंगॉलमधली एक न्यूज ऐकली असेल की एका TMC लीडर आणि जे शाळेचे गार्ड होते त्यांनी मिळून एका मुलीसोबत अत्याचार केले. तसंच आपली मुंबईमधली जी घटना होती त्यानुसार आपण शाळा कॉलेजेसमध्ये आपण जसं सांगितलं 1098चा नंबर आहे, पण मग आपण शाळा कॉलेजेसमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांचं आपण कॅरेक्टरसाठी काही हे करू शकतो की त्यांचं काही व्हेरिफिकेशन करणं, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन वगैरे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जेव्हा याच्याबद्दल बोलतो सेल्फ डिफेन्सचे कॅम्प, तर आपण त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो का? नाही, असं काही राज्य सरकार का विचार करत नाही की मुलींनाच काही विशिष्ट वयाच्या टप्प्यामध्ये सेल्फ डिफेन्सच्या दृष्टीनं काही प्रयत्न करावेत?
नक्कीच आम्ही राज्य शासनाला शिफारस केलेली आहे की जसे अनेक विषय आपण घेतो पूर्वी केली आहे? कार्यानुभव होता, शिफारस केलेली आहे. बरं. याच्यामध्ये कार्यानुभव जसं आपल्याला आठवड्यामधून 2 तासाचा होता तसा सेल्फ डिफेन्स हा कंपल्सरी हा विद्यार्थिनींसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी असावं. याच्या पलीकडे जाऊन मला आवर्जून सांगायचं खरं तर 0 ते 18 वयोगटासाठी काम करण्यासाठी आपल्याकडे चाइल्ड वुमन कमिशन आहे. पण हरकत नाही, माझ्या विषया म्हणजे माझ्या विभागाची विषय नसले तरी आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या तक्रारी घेत असतो. पुढे जाऊन मला आवर्जून NDTVच्या माध्यमातून राहुलजी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला आवर्जून सांगायचं आहे की समाजाची मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. जसं मी मगाशी सांगितलं 4 भिंतीच्या जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो, भाऊ बहिणीला त्रास देतो. तसंच समाजामध्ये घराच्या बाहेर पडणाऱ्या प्रत्येक मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सन्मानाचा असावा. महाराष्ट्रामध्ये राहतोय, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आपण छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून जरी वागलो तरी मला असं वाटतं की महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ही माझी जबाबदारी असं समजून आपण खऱ्या अर्थानं त्याचं पालन करणं फार गरजेचं आहे असं आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण की मुलींची मानसिकता बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच. सेल्फ डिफेन्स घेऊ, त्यांची मानसिकता बदलू, त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबर देऊ, त्यांचं ट्रेनिंग घेऊ. पण पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी सुद्धा सगळ्यात जास्त प्रयत्न करावा लागेल. आणि म्हणून ज्यावेळेस पुरुषांची मानसिकता बदल, पुरुषी मानसिकता बदल, महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल तेव्हा मला वाटत नाही फार काही कायद्यांची गरज राहील. कायदा सुव्यवस्था प्रशासन ह्या मानसिकतेच्या विरोधात लढण्यासाठी आहे, विकृतीच्या विरोधात लढण्यासाठी आहे, व्यक्तीच्या विरोधात नाही. त्याच्यामुळे आपली लढाई विकृतीच्या विरोधात आहे आणि ही विकृती पुरुषप्रधान संस्कृती म्हणून जास्त आहे. त्याच्या विरोधात लढायचं असेल तर आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थानं एकत्र येऊन ह्या विकृतीचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध असावं असं मला वाटतं. आणि हा संकल्प आजच्या NDTVच्या माध्यमातून केला तर मी या ठिकाणी आले त्याचं मला असं वाटेल की अतिशय धावपळीमध्ये मला राहुलजींनी निरोप दिलाय, पण मला खरं मनापासून समाधान वाटलं की NDTVच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मुलींशी, महिलांशी, वर्किंग वुमन्स आणि खऱ्या अर्थानं माझ्या या बांधवांशी मला संवाद साधता येईल. थँक्यू सो मच. तुम्ही एक महत्त्वाची Thank गोष्ट you. सांगितली आणि अर्थात हा संस्काराचा भाग आहे. पण तुम्ही हेही सांगितलं की मुलींना सेल्फ डिफेन्ससाठी तुम्ही एक शिफारस केली आहे. त्याच्यावरती बघूया की राज्य सरकार केव्हा निर्णय घेतं, पण हा महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक ठिकाणी ही शिफारस आम्ही राज्य शासनाला केली, अनेक ठिकाणी तो प्रयत्न सुद्धा सुरू आहे आणि ही प्रक्रिया लवकरच अंमलात येईल. त्याच्याही पलीकडे एक गोष्ट आपल्या बोलण्याच्या मुद्द्यामधून गेला, कारण खूप सविस्तर खरं तर बोलायला वेळ पाहिजे होतं पण वेळेची मर्यादा आहे. पण आपल्याकडे आफ्टर मॅरेज काउन्सिलिंग असतं, त्याची सुधारणासुद्धा करणं गरजेचं आहे. आता आम्ही शिफारस केली प्री मॅरेज काउन्सिलिंगची. लग्नानंतर छळ होतो, DV केसेस येतात आणि मग आपण कार्यपद्धती बदलतो, तक्रार दाखल करतो, जसं आगवणे प्रकरणामध्ये आपण म्हणलात. पण लग्नानंतर घटना घडण्यापूर्वी, लग्नापूर्वीच आपण त्यांचं समुपदेशन केलं, प्री मॅरेज काउन्सिलिंग सुरू केलं, तर मला असं वाटतं की पती म्हणून माझी जबाबदारी काय, कुटुंबामध्ये सासरा म्हणून माझी जबाबदारी काय, पत्नी म्हणून जबाबदारी काय, आणि यानंतर जर अशा पद्धतीचे केसेस घडत असेल तर कायद्याची अंमलबजावणी काय, हे प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये जर झालं तर एकदा आपली जबाबदारी आपल्या मनामध्ये बसली की आपली जबाबदारी काय, तर ह्या घटना घडण्याचं प्रमाण अत्यंत कमी होईल. आणि म्हणून मला असं वाटतं सेल्फ डिफेन्स, प्री मॅरेज काउन्सिलिंग ह्या शिफारशी राज्य महिला आयोगाच्या वतीनं शासनाला केलेल्या आहेत आणि किमान मला पुढचा कालावधी मिळाला आहे. या कालावधीमध्ये या अंमलात येण्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्नशील राहील. हे धन्यवाद. एक महत्त्वाचं पाऊल आहे. थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून आला. खूप खूप धन्यवाद राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आपले. आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कशा पद्धतीनं महिला आयोग प्रत्येक घरामध्ये पोहोचलेला आहे राज्यभरामध्ये हे सांगितलं. यासोबतच गडचिरोलीसारख्या अतिशय ग्रामीण भागामधल्या महिलांचाही आपण विचार करताय हे सुद्धा सांगितलं. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जातात हे सुद्धा मांडलं आणि त्याचबरोबर प्रांजळपणे हे सुद्धा मान्य केलं की पुण्याचा विकास हा 100% होण्यासाठी अडचणी येतात, मात्र 100% तुम्ही प्रयत्न करून तो विकास पुढे नेणार आहात. या कार्यक्रमामध्ये आपण वेळ काढून आलात याबद्दल खूप खूप आभार.